reactions metal plus chlorine, high temperature, metal chloride. Next, metal plus sulfur, high temperature, metal sulfide. Next, metal plus phosphorus, high temperature, metal phosphide. Reactions, first reaction, metal plus chlorine, high temperature, metal chloride. Second, metal plus sulfur, high temperature, metal sulfide. थर्ड, मेटल प्लस फॉस्फरस हाय टेम्परेचर मेटल फॉस्फाईड. सांगता येईल? एकदम सिंपल आहे. ज्या वेळेला काय सांगतो आपण बघा, ज्या वेळेला ऑर्डिनरी लुब्रिकंट डिकम्पोज होतोय, इव्हॅपोरेट होतोय हाय टेम्परेचरला, त्यावेळेला आपण काय करतोय, नेक्स्ट एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकंट प्रिपेअर करतोय. एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकंट प्रिपेअर करायचं असेल तर काय करतो आपण, ऍडिटिव्ह डिझॉल्व्ह करतोय. कशामध्ये? मिनरल ऑइल इज कॉल्ड एज एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह अँड लुब्रिकंट इज कॉल्ड एज एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकंट. At high temperature, the metal atoms on the surface react with electronegative atom to produce in organic compound of fine size. Simple reactions आहेत. फर्स्ट रिएक्शन कोणते हो? मेटल प्लस क्लोरीन रिएक्शन्स. पहिली रिएक्शन आहे त्याला आपण म्हणतोय मेटल प्लस क्लोरीन हाय टेम्परेचर मेटल क्लोराइड. सेकंड रिएक्शन मेटल प्लस सल्फर हाय टेम्परेचर मेटल सल्फाइड. फर्स्ट रिएक्शन metal plus chlorine high temperature metal chloride. Second, metal plus sulfur high temperature metal sulfide. Third, metal plus phosphorus high temperature metal phosphide. कोणत्या रिएक्शन्स आहे तो परत एकदा बघा. मेटल प्लस क्लोरीन हाय टेम्परेचर मेटल क्लोराइड. सेकंड, मेटल प्लस सल्फर हाय टेम्परेचर मेटल सल्फाइड. थर्ड, मेटल प्लस फॉस्फरस हाय टेम्परेचर मेटल फॉस्फाइड. सांगता येईल का? सिंपल रिएक्शन्स आहेत. कोण सांगता येईल तीन रिएक्शन्स? फास्ट. हा आदित्य. आदित्य आवाज येत नाही. हा सतीश. Yes, sir. Reaction metal plus chlorine at high temperature it gives metal chloride. Metal plus sulfur at high temperature it gives metal sulfide. Metal plus phosphorus at high temperature it gives metal. ठीक आहे. कोणत्या रिएक्शन्स आहेत बघा. हा यश. Reaction metal plus chlorine at high temperature gives metal chloride. Metal plus sulfur at high temperature gives metal sulfide. And metal plus phosphorus at high temperature gives metal phosphide. हा एकदम सिंपल रिएक्शन्स आहेत. फर्स्ट कोणते? मेटल प्लस क्लोरीन हाय टेम्परेचर मेटल क्लोराइड. सेकंड, मेटल प्लस सल्फर हाय टेम्परेचर मेटल सल्फाइड. थर्ड, मेटल प्लस फॉस्फरस हाय टेम्परेचर मेटल फॉस्फाइड. हे लक्षात. त्यानंतर आपण काय बघितलं होतं? द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन ऑफ दिस lubricant is 0.1 to 0.25. In some cases, solid lubricants also used for this mechanism. Next, properties. First property, it should have high oiliness and viscosity. Second, it should have a high thermal stability. Next, corrosion resistance. Next, oxidation resistance. It should not catch fire. आणि लास्ट आपण बघितलं होतं ऍप्लिकेशन्स. कोणते ऍप्लिकेशन्स आहे तो? इट इज युज्ड फॉर कटिंग टूल्स, ड्रिलिंग मशीन, लेथ मशीन अँड कॉन्क्रीट मिक्सचर्स. ऍप्लिकेशन्स कोणते आहेत? ऍप्लिकेशन परत एकदा सांगा. इट इज युज्ड फॉर कटिंग टूल्स, ड्रिलिंग मशीन, लेथ मशीन अँड कॉन्क्रीट मिक्सचर. सांगता येतील का ऍप्लिकेशन्स? ऍप्लिकेशन्स ऑफ एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकंट फास्ट. ते काय विचारले? आणि सगळ्यांनी साइन इन करताना रोल नंबर टाकायचे आणि त्याच्या पुढे नाव. साक्षी. हा साक्षी उबाळे. यस सर. हा काय नवीन सांगायला लागतंय का तुम्हाला? प्रज्ञा. हा अरे येते का लक्षात? नाही तर मार्क दिले जाणार नाही टर्म वर्कचे. ऍबसेंटेज कमी होतं सांगतो तुम्हाला. प्रसाद काल कुठे गेले होते? लास्ट लेक्चर केलं नाही तुम्ही? Yes, sir. Property, it should have high oiliness and viscosity. It should have high thermal stability.
corrosion resistance, oxidation resistance. It should not catch fire. Applications. It is used for cutting tools, drilling machine, lathe machine, and concrete mixture. आता नेक्स्ट जो पार्ट आहे त्याचे स्क्रीनशॉट घ्यायचे दोन स्लाइडचे. घेता येतात का हो तुम्हाला? येस सर. हा, फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्या मशीनचं नाव आणि टाईप ऑफ लुब्रिकंट, म्हणजे एक्झाम्पल टाईप आहे ते. पण मी दिलेलं थोडस म्हणजे जुन्या सिलेबसला काय डिस्क्रिप्टिव्ह होतं, त्यामुळे पूर्ण दिलेले आहे स्लाइड. फक्त काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल कटिंग टूल असेल तर त्याच्यासाठी कोणतं लुब्रिकंट वापरायचं आहे, डेलिकेट इन्स्ट्रुमेंट असेल तर त्याच्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट लुब्रिकंट आहे, फक्त त्याचं एक्झाम्पल, टाईप ऑफ मशिनरी आणि त्याचं एक्झाम्पल, असे 6 एक्झाम्पल आहेत. हा, 6 टाईप आहेत, त्याचे एक्झाम्पल्स आहेत आणि नोट्स मध्ये पीपीटी मध्ये पण दिलेले आहेत. ते पण शेअर करतो बघा. फर्स्ट स्लाइड दिसते का बघा अगोदर? क्लिअर दिसते का हो? हा, थोडं ब्लर दिसतंय सर. हा, नोट्स मध्ये पण आहे, नोट्स मध्ये पण टाकलेलं आहे मी. फक्त इथे आपल्याला काय आयसी इंजिन, याच्यामध्ये फक्त काय पेट्रोलियम ऑइल ब्लेंडेड विथ अबोव प्रॉपर्टी इम्प्रूव्हर, रेफ्रिजरेशन, नॅफ्थेलिन बेस ऑइल, गिअर्स, ग्रीसेस अँड फोर्थ, कटिंग टूल्स, ड्रिलिंग टूल्स, त्याच्यामध्ये कोणतं आहे? हा, कटिंग टूल्स किंवा ड्रिलिंग टूल्स असेल. लास्ट कोणतं आहे? कटिंग टूल्स किंवा ड्रिलिंग टूल्स. आणि नेक्स्ट पुढचा जो पार्ट आहे ट्रान्सफॉर्मर असेल, हाय रिफाइंड पेट्रोलियम ऑइल विदाउट एनी ट्रेस ऑफ डर्ट अँड मॉइश्चर. डेलिकेट इन्स्ट्रुमेंट असेल तर काय? व्हेजिटेबल ऑइल, एनिमल ऑइल, लो पेट्रोलियम ऑइल विस्कोसिटी, किंवा ज्याची विस्कोसिटी लो आहे असा पेट्रोलियम ऑइल. सांगता येईल का? 6 टाईप आहेत बघा. फर्स्ट कोणता आहे? आयसी इंजिन, याचं एक्झाम्पल आहे किंवा याच्यामध्ये जो लुब्रिकंट वापरला जातोय तो काय? पेट्रोलियम ऑइल ब्लेंडेड विथ अबोव प्रॉपर्टी इम्प्रूव्हर. सेकंड, रेफ्रिजरेशन असेल, नॅफ्थेलिन बेस ऑइल. गिअर असेल, ग्रेसेस, गिअरसाठी आपण ग्रेस, वेगवेगळ्या टाईपचे ग्रेस. कटिंग टूल असेल तर ऑइलच आहे. नेक्स्ट पार्ट ट्रान्सफॉर्मर असेल, हायली रिफाइंड पेट्रोलियम ऑइल विदाउट एनी ट्रेस ऑफ डस्ट अँड डर्ट मॉइश्चर. आणि डेलिकेट इन्स्ट्रुमेंट असेल तर ऑइल्स आहेत, व्हेजिटेबल ऑइल, एनिमल ऑइल, लो पेट्रोलियम ऑइल विस्कोसिटी किंवा लो विस्कोसिटी पेट्रोलियम ऑइल. घेता येतील काय स्क्रीनशॉट याचे दोन? याचा एक घ्या. हा, येस नो? येस सर. यस सर. हा, या पेजचा घेतला? हा सर. यस सर. Yes, sir. हा, फर्स्ट पेजचा एक घ्या. घेतला सर. हा, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. टाईप ऑफ मशिनरी आयसी इंजिन असेल, पेट्रोलियम ऑइल ब्लेंडेड विथ अबोव प्रॉपर्टी इम्प्रूव्हर. रेफ्रिजरेशन असेल, नॅफ्थेलिक बेस ऑइल. गिअर असेल, ग्रेसेस. कटिंग टूल्स असेल तर ऑइल्स. आणि ट्रान्सफॉर्मर असेल, हायली रिफाइंड पेट्रोलियम ऑइल विदाउट एनी ट्रेस ऑफ डस्ट अँड मॉइश्चर. डेलिकेट इन्स्ट्रुमेंट असेल तर काय? ऑइल्स, व्हेजिटेबल ऑइल, एनिमल ऑइल, पेट्रोलियम ऑइल. ठीक आहे. काय डाऊट आहे का कोणाला फर्स्ट पार्ट पासून? काल आपण एक्झाम्पल, No, sir. हा, काल आपण एक्झाम्पल पण बघितले होते. पूर्ण एक लेक्चर आपण एक्झाम्पल वर घालवलो होतो. हा, तरी पण एकदा सिलेबस बघू आपण. हा, सेकंड टॉपिक नाही, आपल्याला 6 टॉपिक आहेत. हा, सेकंड टॉपिक म्हणजे आपण कोणता? लुब्रिकंट घेतोय. कोणता आहे बघा? हा सिलेबस 3.1, लुब्रिकंट, लुब्रिकेशन, फंक्शन्स, क्लासिफिकेशन ऑफ lubricants, solid, semi-solid and liquid lubricants, characteristic properties, only definitions such as viscosity, viscosity index. कोणता आहे हो? येईल का लक्षात बघा? लुब्रिकंट, लुब्रिकेशन, फंक्शन्स, क्लासिफिकेशन ऑफ लुब्रिकंट, सॉलिड, सेमी सॉलिड, लिक्विड. 3.2, characteristic property of lubricant, only definitions such as viscosity, viscosity index, flash point, fire point, cloud point, pour point, aniline point, oiliness, saponification value, acid value, numerical problems on saponification and acid value. 3.3, types of lubrication such as fluid filled, boundary, extreme pressure, selection of lubricant for
कटिंग टूल्स. आता या ठिकाणी सिलेक्शन ऑफ लुब्रिकंट्स मध्ये फक्त काय ऑइल्स वगैरे आहे ते आयसी इंजिन गिअर्स ट्रान्सफॉर्मर डेलिकेट इन्स्ट्रुमेंट अँड रेफ्रिजरेशन सिस्टीम विथ आपण एक्झाम्पल्स बघितले फोटो एक्झाम्पल्स बघितले हो. या ठिकाणी सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू अँड ऍसिड व्हॅल्यू न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स ऑन सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू अँड ऍसिड व्हॅल्यू. कोणता पॉइंट लक्षात आला नसेल तरी सांगा फास्ट. फास्ट. अरे सेकंड टॉपिक मध्ये काय डाऊट असेल तर विचारा फास्ट. हा आदित्य आवाज येत नाही तुमचा आज. आदित्य ते काय विचारलंय आदित्य आवाज येत नाही. नेटवर्क प्रॉब्लेम ओके. हा कुणाला काय डाऊट आहे का यश. No, sir. हा प्रतीश. No, sir. ठीक आहे नेक्स्ट. नेक्स्ट प्रसाद. No, sir. हा ठीक आहे मग आपण ऑब्जेक्टिव्ह बघू वाटल्यास. काय डाऊट असेल तर विचारू शकता परत एकदा बघा. ऑब्जेक्टिव्ह स्टार्ट करायच्या आधी लास्ट पार्ट सांगता येईल एकदम. कोणता आहे तो परत एकदा बघू लास्ट. आयसी इंजिन असेल तर काय पेट्रोलियम ऑइल ब्लेंडेड विथ अबो प्रॉपर्टी इम्प्रूव्हर. रेफ्रिजरेशन असेल नॅफ्थॅलिन बेस ऑइल. गिअर्स असेल ग्रेसेस. कटिंग टूल्स ऑइल्स कटिंग किंवा ड्रिलिंग टूल्स. ट्रान्सफॉर्मर असेल हायली रिफाइंड पेट्रोलियम ऑइल विदाउट एनी ट्रेस ऑफ डर्ट अँड मॉइश्चर. डर्ट म्हणजे काय धूळ असेल मॉइश्चर आर्द्रता असेल. डेलिकेट इन्स्ट्रुमेंट असेल तर ऑइल्स आहेत व्हेजिटेबल ऑइल ॲनिमल ऑइल लो पेट्रोलियम ऑइल विस्कॉसिटी. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट ऑब्जेक्टिव्ह बघू. हा स्क्रीन दिसते का चेक करा थोडस. Yes, sir. Yes, ऑब्जेक्टिव्ह. sir. हा ऑब्जेक्टिव्ह दिसत आहेत लुब्रिकंट. हाँ सर. आणि काय सगळेच ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला एकाच फाईल मध्ये पीडीएफ मध्ये दिलेले तुम्हाला हे सोपंच आहे थोडस. येते लक्षात. हा काय डाऊट असेल तर विचारू शकता 1-2 मिनिटांमध्ये म्हणजे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह स्टार्ट करता येतील. आणि तुम्हाला काय आन्सर पण दिलेले त्यामुळे काय बाकीची पण अडचण नाही. सगळ्या टॉपिक 6 टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह दिले त्याचे आन्सर्स दिले. सगळ्या पीपीटी दिले त्याचबरोबर काय नोट्स दिलेत. हा एखादा दुसरा ऑब्जेक्टिव्ह आले तरी चुकीचं आलं तरी त्याचे आन्सर्स मिळतंय म्हणजे मार्क्स मिळत आहेत त्याचे.
अरे हा, सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, वेळेत जॉईन व्हा. येते लक्षात? आता बघा 61 वर विद्यार्थी संख्या गेली. नसेल तर उद्यापासून स्टार्टला 2 वेळा अटेंडन्स घेऊ आपण. ठीक आहे, चला स्टार्ट करू आपण. आणि व्यवस्थित आपण थोडंसं म्हणजे काय पाठांतर करतच ऑब्जेक्टिव्ह घेतले, असं ऑब्जेक्टिव्ह टॉपिक घेतले दोन. पहिले 2 जरी टॉपिक व्यवस्थित झाले तरी चांगले मार्क पडत आहेत. काय फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, lubricant is used to A, increase frictional heat, B, decrease destruction, C, decrease frictional resistance, provide direct contact between rubbing surface. कोण सांगते हो? सांगता येईल काय? Decrease destruction. हा, lubricant is used, काय म्हणते बघा, lubricant is used to increase frictional heat, decrease destruction, decrease frictional resistance, provide direct contact between rubbing surfaces. हा, काही लोक कोण सांगते आन्सर? Decrease destruction. हा, decrease Destruction. decrease destruction, एकदम सिंपल आहे. नेक्स्ट पार्ट, सेकंड, ज्याला विचारले त्यानेच आन्सर सांगायचं. अ मेजर ऑफ इंटरनल रेजिस्टन्स टू मोशन ऑफ फ्लुइड इज कॉल्ड ॲज ए वेलॉसिटी, रिट्रॅक्टिव्ह इंडेक्स, विस्कॉसिटी, नन ऑफ दिस. म्हणजे काय हो? या ठिकाणी काय लक्षात येते हो तुम्हाला सांगा? एक काय असते बरोबर, बाकी काय असते हो चुकीच? एक काय असणार आहे? एक बरोबर आहे, बाकी काय हो चुकीच आहे, हे लक्षात? सर फर्स्ट MCQ चा आन्सर डिक्रीज फ्रिक्शनल रेजिस्टन्स का असू शकत नाही? डिक्रीज सर डिफाईन मध्ये सुद्धा रेजिस्टन्स फ्रिक्शनल रेजिस्टन्स पण आहे. हा, Yes, काय दिले? lubricant is used टू डिक्रीज फ्रिक्शनल रेजिस्टन्स काय नाही येऊ शकत. फ्रिक्शनल रेजिस्टन्स, पण ज्या वेळेला 2 पार्ट्स आहेत, डिक्रीज डिस्ट्रक्शन, डिक्रीज फ्रिक्शनल रेजिस्टन्स, आपण काय करतो? हा, मॅक्झिमम, हा, फ्रिक्शनल रेजिस्टन्स मॅक्झिमम आहे का डिस्ट्रक्शन मॅक्झिमम आहे? येईल का लक्षात तुम्हाला? हा, काय डिक्रीज डिस्ट्रक्शन घेतलंय? हा, जर या ठिकाणी डिक्रीज डिस्ट्रक्शन नसतं तर आन्सर काय आला असतो? हा, सुयश, सर डिस्ट्रक्शन म्हणजे काय? डिस्ट्रक्शन म्हणजे खराब होणे. थोडं समजा आपण घर्षण झालं, 2 मेटल, एक पहिला मेटल दुसऱ्या मेटलवर घर्षण होतंय आणि त्याच्यामुळे तो धातू खराब होतोय किंवा तुटला जातोय पार्ट, त्याला डिस्ट्रक्शन म्हणतो. येईल का लक्षात? डिस्ट्रक्शन. रबिंग म्हणजेही घर्षण. रबिंग म्हणजेही काय हो? रबिंग म्हणजे काय? घर्षण आहे. येईल लक्षात? फर्स्ट, लुब्रिकंट इज युज्ड टू, हा, काय लुब्रिकंट कशासाठी वापरतोय? 2 मेटल सरफेस आहेत, आपल्याला एक गिअर आहे, दुसरा एक्सेल आहे, एकमेकावर काय होणार आहे त्याचं? रबिंग होत आहे, घर्षण होत आहे. आणि घर्षण होत असतील तर ते दोन्ही मेथड, हा, दोन्ही मेटल डिस्ट्रक्ट व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळे काय वापरतो आपण? लुब्रिकंट. फर्स्ट काय? डिक्रीज डिस्ट्रक्शन. सेकंड आन्सर कोण सांगतोय? डेफिनेशनच आहे डायरेक्ट. हा, विस्कोसिटी. हा, काय आहे? विस्कॉसिटी. विस्कॉसिटीची डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन आहे? अ मेजर ऑफ, सिंपल, हा, अ मेजर ऑफ internal resistance to motion of fluid is called as viscosity. Next, third, if viscosity of lubricant is a dash dash, then excessive wear takes place. Wear म्हणजे काय हो? घर्षण होणे. Viscosity of lubricant is dash dash. Next, then excessive wear, जास्तीत जास्त घर्षण होत आहे. काय येईल आन्सर? Viscosity of lubricant is very low, then excessive wear takes place. आपण बघितलं होतं की विस्कॉसिटी म्हणजे काय? द मेजर ऑफ इंटरनल रेजिस्टन्स. हा इंटरनल रेजिस्टन्स आहे कशाला? मोशन ऑफ फ्लुइड. हे लक्षात. इफ विस्कॉसिटी ऑफ lubricant is very low,
then excessive wear takes place. wear म्हणजे काय, घर्षण आहे. घर्षण जर जास्त असेल तर विस्कोसिटी कशी असते हो, लो आहे. विस्कोसिटी काय, लो आहे. हा, नेक्स्ट if viscosity of lubricant is, काय म्हटलंय बघा नेक्स्ट. हा, नेक्स्ट 4, if viscosity is, काय सांगता येईल 4, viscosity is directly proportional to viscosity index. काय येईल सांगा 4. if viscosity is dash dash proportional to viscosity index. काय येईल हो, viscosity is directly proportional to viscosity index. सांगता येईल 4. काय येईल 4, viscosity is directly proportional to viscosity index. Next, if कोण सांगते हो, dash dash is the lowest temperature, dash dash is the lowest temperature at which oil gives off enough vapor that will ignite when a flame is passed over the surface of oil. कोण सांगते आन्सर, काय येईल, dash dash is the lowest temperature at which oil gives off vapors that will ignite when flame is passed over the surface of oil. काय येईल आन्सर, फ्लॅश पॉइंट. कुणाची डेफिनेशन आहे, फ्लॅश पॉइंट. इथं फ्लास्क पॉइंट झालं. तिलक लक्षात काय असणार आहे या, फ्लॅश पॉइंट. बघा पहिला पॉइंट काय, फायर पॉइंट. सेकंड पॉइंट कोणता आहे, एनिलिन पॉइंट. थर्ड पॉइंट कोणता आहे, फ्लॅश पॉइंट. आणि लास्ट कोणता आहे, इग्निशन टेम्परेचर. काय येईल मग, फ्लॅश पॉइंट इज द, काय डेफिनेशन सांगता येईल, फ्लॅश पॉइंट इज द लोएस्ट टेम्परेचर ॲट विच ऑइल गिव्स ऑफ vapors that will ignite when a flame is passed over the surface of oil is known as, त्याला आपण काय म्हणतो, फ्लॅश पॉइंट. सांगता येईल फ्लॅश पॉइंटची डेफिनेशन, काय येईल फ्लॅश पॉइंट. फिफ्थ आन्सर काय येईल, फ्लॅश पॉइंट इज द लोएस्ट टेम्परेचर at which oil gives off vapors that will ignite when flame is passed over the surface of oil. त्याला आपण काय म्हणतो, फ्लॅश पॉइंट. नेक्स्ट 6, काय येईल 6, lubricant is used preliminarily to prevent a corrosion of metal, oxidation of metal, wearing and rubbing of metallic surface, both A and B. काय येईल आन्सर बघा, lubricant is used, Wearing and rubbing of metallic. वेअरिंग अँड रबिंग ऑफ मेटॅलिक सरफेस. विअर म्हणजे काय, घर्षण आहे. रबिंग म्हणजे काय हो, घर्षण. सिंपल. वेअरिंग म्हणजे काय हो, घर्षण आहे. रबिंग म्हणजे काय, घर्षण आहे. मग कशासाठी वापरतोय, वेअरिंग अँड रबिंग ऑफ मेटॅलिक सरफेस, किंवा त्याला आणखीन आपण काय म्हणू शकतोय, टू प्रिव्हेंट रस्ट, टू प्रिव्हेंट डिस्ट्रक्शन ऑफ मेटॅलिक सरफेस. डिस्ट्रक्ट म्हणजे काय, खराब होणे. काय सांगता येईल, lubricant is used to prevent rubbing and wearing of metallic surface. काय सांगता येईल, wearing and rubbing of metallic surface, किंवा आणखीन काय विचारलं जाऊ शकतोय, to prevent destruction of metallic surface. Next 7, काय म्हटलंय, machines operating under high temperature and load are best lubricated by A, alloys, Solid lubricants. greases and animals. Simple. Kyle, category solid lubricant. Machines operating under high temperature and load are lubricated by solid lubricant. कोणते दोन टाइप होते हो सॉलिड लुब्रिकंट चे, कोण सांगते. There are 2 types of solid lubricant. अरे एकदम फास्ट. ग्राफाइट आणि एमओ. Graphite and MO are 2 types of solid lubricant. Next,
लिक्विड लुब्रिकंटचे टाईप कोणते होते हो? कोणाला सांगता येईल का? टाइप्स ऑफ लिक्विड लुब्रिकंट. सांगता येतील का? टाइप्स ऑफ लिक्विड लुब्रिकंट. आणि थर्ड टाइप्स ऑफ ग्रेसेस. कोण सांगते टाइप्स ऑफ ग्रेसेस फास्ट? हा, कोणते ग्रेसेसचे टाइप होते हो? कॅल्शियम बेस्ड ग्रीसेस, लिथियम बेस्ड ग्रीसेस, सोडा बेस्ड आणि एक्झल बेस्ड. हा, ठीक आहे. तसे सॉलिड लुब्रिकंटचे टाइप्स कोणते आहेत? सॉलिड लुब्रिकंट असतील तर त्याचे टाइप्स कोणते आहेत? फर्स्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? ग्राफाइट. पहिला जो टाइप आहे त्याला आपण काय म्हटलंय? ग्राफाइट. दुसरा जो टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? एमओ. फर्स्ट टाइप आहे तो ग्राफाइट आहे. सेकंड टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? एमओ. ठीक आहे. हा, नेक्स्ट डॅश डॅश इज इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ लुब्रिकंट ऑइल. काय सांगता येईल? डॅश डॅश इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल. ए फायर पॉइंट, बी क्लाउड पॉइंट, सी 4 पॉइंट, डी ऑइलीनेस. काय म्हटलंय? डॅश डॅश इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ लुब्रिकेटिंग ऑइल. A 5 point, B cloud point, C 4 point, and D oiliness. Simple. Dash dash is the most important. हा, ऑइली Oiliness. कोणते? Oiliness. ऑइलीनेस. हा, कोण सांगते मग डेफिनेशन ऑफ ऑइलीनेस? काय होते डेफिनेशन ऑफ ऑइलीनेस? प्रॉपर्टी ऑफ मेटल. काय ऑइलीनेस म्हणजे काय? तो मेटल सरफेसला स्टिक होतोय, तो चिकटून राहतोय, त्याला आपण काय म्हणतोय? ऑइलीनेस. ठीक आहे. नेक्स्ट ज्याला विचारलंय त्याने सांगायचं. आता कोण सांगते बुक? ग्रेसेस आर नॉट युज्ड टू लुब्रिकेट. काय म्हटलं बघा? ग्रेसेस आर नॉट युज्ड टू लुब्रिकेट. ग्रेस म्हणजे काय? सेमी सॉलिड लुब्रिकंट. पहिल्यांदा आपण लक्षात आलं पाहिजे आपल्या. ग्रेस इज द सेमी सॉलिड लुब्रिकंट. काय म्हणता येईल? ग्रेस इज द सेमी सॉलिड लुब्रिकंट. ग्रेस इज द काय म्हटलं हो? सेमी सॉलिड lubricant. Greases are not used to lubricate a rail axle boxes, gears, bearing working at high temperature आणि last काय हो? Delicate instruments. काय म्हटले? Greases are not used to lubricate. Simple. Greases are not used to lubricate a rail axle boxes, gears, bearing working at high temperature and D delicate instruments. काही लोक कोण सांगताय? Yes. हा, डेलिकेट इन्स्ट्रुमेंट असतील. हा, डेलिकेट इन्स्ट्रुमेंट असतील तर आपण काय वापरू शकत नाही? ग्रेस. ग्रेस हा मॅक्सिमम कुठं वापरला जातो? बेरिंग वगैरे पार्ट असेल तर त्या ठिकाणी आपण, मशीन्स असतील तर त्या ठिकाणी आपण ग्रेस वापरला जातो. काय म्हटलंय? ग्रेसेस आर नॉट युज्ड टू लुब्रिकेट. हा, ग्रेसेस कुठं वापरला जात नाही? हा, ग्रेसेस आर नॉट युज्ड टू लुब्रिकेट. कशामध्ये वापरला जात नाही? डेलिकेट इन्स्ट्रुमेंट मध्ये वापरला जात. ठीक आहे. नेक्स्ट 10th, in a dash dash lubrication, moving substances are separated from each other by thick film of fluid. काय म्हटलंय बघा? In dash dash lubrication, moving substances are separated from each other by thick film of fluid. A fluid film, B thin film, C extreme pressure, D none of this. काय म्हटलंय बघा? 10 in a dash dash lubrication, moving substances are separated from each other by thick film of fluid. A fluid film, B thin film, extreme pressure, and none of this. हा, प्रतीश काय येईल आन्सर? फ्लुइड फिल्म. हा, फ्लुइड फिल्मचं दुसरं एक नाव होतं. कोणतं होतं? हायड्रोडायनामिक लुब्रिकेशन. हायड्रोडायनामिक लुब्रिकेशन. आणखीन एक नाव होतं. हा, पहिली फिल्म कोणती आहे? फ्लुइड फिल्म.
सेकंड होते बाउंड्री लुब्रिकेशन, थर्ड होते एक्स्ट्रीम प्रेशर. जर फ्लुइड फिल्म असेल तर थिक होते का थिन? हा बघा, फ्लुइड फिल्म त्यालाच आपण कसली म्हणतो, थिक फिल्म. आणि सेकंड आहे त्यालाच आपण काय म्हणतो, थिन फिल्म. बाउंड्री लुब्रिकेशनला आपण काय म्हणतो, थिन फिल्म. थिन फिल्म मध्ये काय होते हो, जो मॉलिक्यूल आहे तो ऍडसॉर्ब्ड होतो. जो मॉलिक्यूल आहे तो काय होणार आहे, ऍडसॉर्ब्ड होतो. हे लक्षात. हा नेक्स्ट the rate of change of viscosity of lubricating oil with temperature is expressed in terms of simple. The rate of change of viscosity of lubricating oil with the temperature is expressed in term of A flash point, B fire point, C molecular structure, D viscosity index. काय म्हणता येईल? The rate of change of viscosity of lubricating oil with the temperature is expressed in terms of A flash point, B fire point, C molecular structure, D viscosity index. काय म्हणता येईल? The rate of change of viscosity of lubricating oil with the temperature is expressed in terms of A flash point, B fire point, C molecular structure, D viscosity index. काय येईल आन्सर? Viscosity हा विस्कॉसिटी इंडेक्स. त्या ठिकाणी एक सेंटेन्स होतो, कोणतं होतं, कोण सांगते? विस्कॉसिटी इंडेक्स इज Inversely proportional to temperature. viscosity index is inversely proportional to its temperature. नेक्स्ट बघा, नेक्स्ट ग्रेसेस एकदम सोपा आहे. कोण सांगते बघू आपण, ज्याला विचारले त्यानेच आन्सर द्यायचं. ग्रेसेस इज अन एक्झाम्पल ऑफ, काय म्हटलं, ग्रेस इज अन एक्झाम्पल ऑफ सॉलिड लुब्रिकंट, लिक्विड लुब्रिकंट, सेमी सॉलिड लुब्रिकंट अँड नन ऑफ दिस. काय म्हटलंय? हा ग्रेस इज अन, काय म्हटलं, ग्रेस इज अन एक्झाम्पल ऑफ सॉलिड लुब्रिकंट. काय म्हटलंय? ग्रेस is an example of solid lubricant, liquid lubricant, semi-solid lubricant and none of this. काय सांगता येईल? फास्ट कोण सांगताय? Semi solid. सेमी सॉलिड लुब्रिकंट. काय सांगता येईल? ग्रेस इज an example of simple. ग्रेस is an example of semi solid lubricant. हे लक्षात. सेकंड, oiliness is at least in case of, so oiliness is least in case of A greases, B mineral oils, C animal oils, D palm oil. काय म्हणता येईल बघा? oiliness oiliness is least Mineral oil. in, oiliness is least in case of A greases, B mineral oil, animal oil and D palm oil. Answer काय येईल? mineral oil. mineral oil. Mineral oil. Next, 14. A good lubricating oil should have, काय म्हणता येईल? A good lubricating oil should have A high volatility, high viscosity, low fire point and D low viscosity. A good lubricating oil should have, a good lubricating oil, simple. A good lubricating oil should Low have, fire point. काय लो? Low Low fire fire- point. low fire point. Next, 15. ठीक आहे, ज्याला विचारले त्यांनी सांगायचं. A lubricant is used with the object of, simple. A lubricant is used with the object of A increasing frictional heat, B increasing resistance, C decreasing frictional resistance, D none of this. A lubricant is used with the object of A increasing frictional heat, increasing resistance, decreasing frictional resistance, D none of this. Kylo, a lubricant is used with the object of, काय? Question number 15. कोण सांगताय?
Option C, sir. कायल डिक्रीजिंग फ्रिक्शनल रेजिस्टन्स. तर पहिल्या क्वेश्चनच्या वेळेला विचारलं होतं कोणीतरी, बरोबर का? फर्स्ट क्वेश्चनच्या वेळेला हा क्वेश्चन विचारला होता. लुब्रिकंट Yes, इज Yes, sir. lubricant is used with the object of decreasing the frictional resistance. काय म्हणता येईल? A lubricant is used with the object of decreasing the frictional resistance. Next, 16. Dash dash is most widely used solid lubricant. काय म्हटले हो? Dash dash. Dash dash is most widely used solid lubricant. A. Mica, B. Silicon, C. Grease, D. Graphite. Simple. Dash dash is the most widely used solid lubricant. A. Mica, B. Silicon, C. Grease आणि D. Graphite. काही लो सॉलिड लुब्रिकंट कोणते आहेत? दोनच आहे. ग्राफाइट. पहिला कोणता आहे? ग्राफाइट. सेकंड कोणता आहे? MO. MO. Next, a lubricant should possess I. Kylo answer A. Volatility, acidity, oiliness, and none of these. Kylo answer. Lubricant should possess high. काय येतो? Oiliness. Simple आहे. ऑइलीनेस. Question number 18. A suitable lubricant for watches is. काय म्हटलंय? A suitable lubricant for watches is Kyle, grease, graphite, nut oil, palm oil. Question number 18. Kyle, suitable lubricant oil use करतो आपण किंवा त्याला आपण काय म्हणतो? नट ऑइल. हे लक्षात. नेक्स्ट 19. Lubricant used in machine working at low temperature should possess. Lubricant used in machine working at low temperature should possess A. High pour point, B. Low flash point, C. High cloud point, D. Low pour point. Kyle, 19. Lubricant used in machine working at low temperature should possess. Kyle, कोण सांगते? Yes. low pour. Low pour point. ठीक है. Next. 20. Capacity of oil to stick on the surface of machine for under conditions of heavy load is called as. कालच एक म्हणजे डेफिनेशन आहे. कोणती डेफिनेशन असेल हो ही? कोणाची डेफिनेशन आहे? कॅपॅसिटी. ऑइलीनेस. Capacity of an oil. Simple आहे. Capacity of an oil to stick onto the surface of machine part under the conditions of heavy load is called as oiliness. 21. In case of liquid lubricants generally. 21. In case of liquid lubricants generally, Kyle, fire point is higher than flash point. Flash point is higher than fire point. Fire point is lower than flash point. Flash and fire point are identical. Kyle, 21. कौन सांगते? In case of liquid lubricant generally. 21. In case of liquid lubricants generally, fire point is higher than flash point. 22. Mineral oils are very costly, poor in oiliness, unstable, easily oxidized. कोण सांगतोय बघू आता. ज्याला विचारले त्यांनी सांगायचं. यश. बाकी काय करतात तरी बघू आपण. स्नेहल, काय आन्सर? स्नेहल, काय आन्सर? अरे फास्ट. ऑप्शन ए. ऑप्शन ए. ठीक है. नेक्स्ट. When graphite is dispersed in oil is called as.
काय म्हणतो त्याला आपण? हा, नेक्स्ट ज्याला विचारले त्यांनी सांगायचं. कोणतं आहे? 23. When graphite is dispersed in oil, it is called as, simple. When graphite is dispersed in oil, it is called as grease, aqua clay, oil dag, blended oil. काय म्हटलंय? When graphite is dispersed in oil, it is called as first. संस्कृती. Oiled. हा, ठीक आहे. कोण सांगताय? Oiled egg. हा, ऑइल डॅग. नेक्स्ट. हा, प्रसाद काय येईल आन्सर? प्रसाद Option C, oil deck. ऑइल डॅग. ठीक आहे. अटेंडन्स पण द्या अगोदर, आता नंतर राहिलेलं बघू आपण.